नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संगमेश्वरचा आशिष। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भैरी भवानीच्या मंदिरामध्ये। तिकडे दरवर्षीप्रमाणे मेमध्ये वार्षिक सोहळा असतो, तर तिथे आज आपण जाणार आहोत दर्शनासाठी आणि अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी। तर आज आम्ही सगळी चव्हाण फॅमिली जात आहोत श्री भैरी भवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी। तर चला मग व्हिडिओला करूया सुरुवात। चला। तर ही आमची सगळी चव्हाण फॅमिली आहे। तर आता आम्ही चाललो आहोत सगळे भैरी भवानीच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। चला मग। पुढे वा। तर मित्रांनो, ही आमची मस्केवाडी आहे। तर आता आपण चालले आहोत भैरी भवानीच्या मंदिरात। हो चला, जेवायला चला। तुम्ही आलात जाऊन? तुला काम नाही काय रे दुसरं? नाही। पुढे चला, पुढे चला, पुढे चला पटापट। समोर दिसतंय ते भैरी भवानीचं मंदिर आहे। आलात? हो का, की कधी आलात? हो का, दिसलाच नाही मंदिरात वगैरे आलात नाही? हो। हे बघा मित्रांनो, इकडे भैरी भवानीचं मंदिर आहे वरती, तिथे आपल्याला जायचं आहे। वयस्कर लोकांना। हे आमच्या गावची ब्राह्मण नदी आहे। इथे ॲक्च्युली पुलाचं थोडा काम चालू आहे, रुंदीकरण चालू आहे, त्याच्यामुळे नदीतून वाट केलेली आहे। हे काकी पण असेल ना इकडे? इथे वयस्कर लोकांसाठी रिक्षाची सोय केलेली आहे वरती जाऊन सोडण्यासाठी। लवकर नंबर लावला वाटतं। हा, गर्दी आहे।
अशा प्रकारे मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो आता आपण मंडपाच्या आतमध्ये आलेलो आहोत. इथे बघू शकता तुम्ही भाविकांसाठी बसायची व्यवस्था केलेली आहे. ओटीचं सामान घेत आहेत. लाईन बघितली आहे. तर आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी. पण मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी आतमधल्या व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. मित्रांनो आमची मस्कीवाडी बघू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. आपण मंदिराच्या मागच्या बाजूला उभे आहोत आता. इथे मित्रांनो देवीला चढवलेल्या साड्या कमी किमतीमध्ये भाविकांना देण्यात येतात. आता आपण मित्रांनो अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जात आहोत.
निले असावा. कसं आहे जेवण? मस्त, एक नंबर. काय काय आहे? पुरी आहे, लोणचं आहे, पापड आहे, चना मसाला, उकड बटाटे भाजी, छास आणि राईस आणि स्वीट आहे, रवा. मित्रांनो, ही जी रिक्षा आहे ती मंडळाने लहान मुलांसाठी तसेच वयस्कर लोकांसाठी मंदिराच्या पायथ्याशी आणि मंदिराच्या जवळ येण्यासाठी मंडळाने ही भाविकांसाठी अशी उत्तम सोय केलेली आहे. मंदिराच्या पायथ्याशी बरोबर प्रचितगड भैरी भवानी घरगुती खानावळ म्हणून हॉटेल आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचा नाश्ता आणि कोल्ड्रिंक्स मिळतील आणि तसेच शाकाहारी जेवणसुद्धा इकडे अवेलेबल आहे. तर कधी भैरी भवानीच्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या. चला मित्रांनो, आता आपण जात आहोत घरी. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.